नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. आज मी तुम्हाला इडली मिनी फ्राय झटपट होणारी असा नाश्त्याचा साऊथ इंडियन प्रकार दाखवणार आहे. तर तुम्ही हा डब्याला किंवा नाश्त्यासाठी कशालाही बनवू शकता. खूप झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वात आधी आपल्याला इडलीचं पीठ लागणार आहे. तर ते तुम्ही घरात बनवा किंवा मार्केटमधून आणा. तर इथे माझ्याकडे मार्केटमध्ये ताजं असं पीठ मिळतं. तर मी मार्केटमध्ये केले होते, तर तसंच तिथे दिसले तर मी घेऊन आले. आणि दुसऱ्या दिवशी संडे पण होता, तर म्हटलं चल आता वेगळा काहीतरी नाश्ता बनवूया. तर त्यासाठी हे पीठ मी आणलेलं आहे. तर आणताना मी ताजं आणलं होतं. रात्रभर ठेवल्यानंतर ते छान असं फ्लफी झालेलं आहे. तर असं छान फुगलेलं आहे. तर बघा, खूप घट्ट असं हे पीठ आहे. आता कुठे आपल्याला पातळ मिळेल, कुठे आपल्याला घट्ट मिळेल, आता तुमच्याकडे कसं मिळतं त्यानुसार हे पीठ असू शकतं. तर माझं हे जे पीठ आणलं होतं ना, ते खूप घट्ट होतं. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे छोटे माझे 2 चमचे आहे, टीस्पून ते 2 चमचे मी बेकिंग पावडर टाकलेले आहे. पोह्यांचा चमचा अर्धा चमचा टाका. त्याऐवजी तुम्ही सुद्धा 1 चमचा टाकू शकता. तुमच्याकडे जे असेल ते टाका. आणि अर्धा चमचा पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण पीठ खूप घट्ट होतं ना, तर त्यानुसार आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे आपलं हे पीठ तयार झालं पाहिजे. पण जेव्हा तुम्ही टाकतात ना, तर टाकल्यानंतर तुम्हाला लगेचच चिडल्या लावून द्यायला लागतात. आणि उरलेलं पीठ जे असतं ना, तर ते जर शिल्लक राहिलं ना, तर ते लगेच बसतं. आणि नंतर पुन्हा एकदा आपल्याला टाकायला लागतं. म्हणून तुम्ही शक्यतो बेकिंग पावडरचाच वापर करा. तर इथे मी बघा मिनी स्टँड आणलं होतं, मिनी इडलीचं स्टँड. आणि हे भांडंसुद्धा नवीन होतं. तर चला म्हटलं लगेचच रेसिपी करूया. तर त्याला असं तेल लावून घेतलेलं आहे भांड्याला. आणि त्यानंतर आपल्याला इडलीचं बॅटर यामध्ये भरून घ्यायचं आहे. आपला खायचा पोह्याचा चमचा असतो ना, तर त्याने भरून घ्यायचं. थोडं थोडं भरून घ्यायचं. 1 चमचाच फक्त लागतो, जास्त पण लागत नाही. असे छोटे छोटे इडली खायलाही खूप छान लागतात. रोज रोज आपण प्रत्येक संडे आला की जास्त करून लोक इडल्याच बनवतात आणि नेहमीच्याच इडल्या खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो. तर चला, तर आपण म्हटलं काहीतरी वेगळं बनवूया. आणि मुलं पण तेच तेच खायला सुद्धा कंटाळा करतात. अशा प्रकारे सर्व इडल्या मी यामध्ये भरून घेतलेल्या आहे. आणि त्यानंतर त्याला आपल्याला स्क्रू लावून घ्यायचा आहे इडली स्टँडला. आणि इथे बघा, एक पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. खाली 1 ग्लासभर पाणी टाकून घ्यायचं. एक स्टँड ठेवला आहे, त्याच्यावर प्लेट ठेवली आहे, कारण ते इडलीचं स्टँड खाली जाऊ नये म्हणून मी प्लेट ठेवलेली आहे. तुमच्याकडे इडली पात्र असेल ना, तर त्याच्यात सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि 10 मिनिटं आपल्याला आता ह्या इडल्या वाफवून घ्यायच्या आहे. खूप जास्त वेळ लागत नाही, कारण इडल्या छोट्या आहे, त्या शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर बघा, 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता. हात लावून बघायचा, तर हाताला चिटकल्या तर समजायच्या कच्च्या आहे, आणि चिटकल्या नाही तर समजायच्या आपल्या इडल्या झालेल्या आहे. म्हणजे 10 किंवा 7 ते 8 मिनिटातच ह्या इडल्या तयार होतात. खूप जास्त वेळ लागत नाही. आणि थंड सुद्धा करायची गरज नाही, लगेचच ह्या इडल्या निघतात. तर बघा, अशा प्रकारे मी 2 बॅचमध्ये ह्या इडल्या बनवून घेतलेल्या आहे. तर तुम्हाला मुलांना जर डब्याला द्यायची असेल ना, तर तुम्ही रात्रीच्या ह्या इडल्या बनवून ठेवा आणि सकाळी फक्त फ्राय करून द्या. अशी झटपट तुम्ही नाश्ता पण बनवू शकता किंवा डब्यासाठी पण काहीतरी वेगळं मुलांना देऊ शकता. तर बघा, 1 बाउल माझ्या इडल्या तयार झालेल्या आहे. आणि इथे आपल्याला एक कढई लागणार आहे. कढईमध्ये मी इथे तूप टाकून घेणार आहे. तर तुपामध्ये मी इडली फ्राय करणार आहे. तुम्हाला तेल आवडत असेल तर तुम्ही तेल, बटर काही वापरा. जे तुम्हाला आवडत असेल ना, तर तिथे ते वापरा. आणि तूप चांगलं परत तापलं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे 1 चमचा. 1 चमचा इथे मी काळे तीळ घेतलेले आहे. काळे तिळाच्या ऐवजी तुम्ही कलोंजी सुद्धा घेऊ शकता. 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहे. ह्याला खूप जास्त मसाले पण लागत नाही किंवा भाज्या वगैरे पण लागत नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये भाज्यांचा सुद्धा वापर करू शकता, पण इथे मी वापरलेल्या नाही. अगदी काहीच नसतं ना, त्यावेळेस तुम्ही अशी इडली फ्राय करू शकता. मोठी इडली केली ना, तर तरी सुद्धा तुम्ही असे त्याचे तुकडे करून इडली फ्राय करू शकता. कढीपत्ता टाकल्यानंतर चांगली फोडणी, कढीपत्ता तळल्यानंतर त्यामध्ये 1 बारीक कट केलेला कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा मऊ होईपर्यंत छान असा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर 1 ते 1.5 मिनिटं फक्त कांदा परतवायचा आहे. आणि चिमूटभर फक्त हळद टाकायची आहे कलरसाठी. थोडीशी नाही टाकली तरी चालेल, पण थोडासा किंचितसा पिवळट मला कलर हवा होता, म्हणून मी थोडीशी किंचितशी हळद टाकून घेतली. आणि त्यानंतर आपण यामध्ये इडली टाकून घेतलेली आहे. आता ही इडली आपल्याला परतवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं आपल्याला मीडियम गॅसवर आधी परतवून घ्यायची आहे छान.
तर अशी तुम्ही झटपट अशी इडली डब्याला देऊ शकता. त्यानंतर काही थोडं वरतून मसाले टाकायचे आहे. तर इथे मी चिली फ्लेक्स टाकलेले आहे 1 चमचा. इथे मी इडलीचा जो मसाला मिळतो ना तर तो टाकलेला आहे. पोडी इडली म्हणून हा हैदराबादी मसाला असतो साऊथ इंडियन, तो टाकलेला आहे 1 चमचा. आणि थोडीशी वरतून कोथिंबीर टाकलेली आहे. तर हे सर्वांचं कॉम्बिनेशन खूप छान होतं. यामध्ये तुम्ही चायनीज चटणी म्हणजे शेजवान चटणी टाकू शकता, शेजवान मसाला टाकू शकता. अशा प्रकारे आपली मिनी इडली फ्राय तयार झालेली आहे. अशा प्रकारे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घ्या आणि झटपट मुलांना डब्याला देऊ शकता. तर तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून बघता हे मला कमेंट करून नक्की सांगा. एक कमेंट आणि लाईक मात्र नक्की करा, म्हणजे मला कुठलेही व्हिडिओ बनवताना मला प्रोत्साहन मिळते. म्हणून नक्की एक लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा, कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. बघायला मात्र फक्त 6 ते 7च मिनिटं लागतात. अशा प्रकारे ही इडली मिनी फ्राय कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.